सेट 1.2 मधला क्वेश्चन सेकंड. तर या अगोदर पाहिला होता आपण क्वेश्चन सेकंड मधला फर्स्ट प्रॉब्लेम पाहिला होता. तर आता सेकंड प्रॉब्लेम पाहूया, जो की आपल्याला ग्राफिकल मेथडने सोडवायचा आहे. ग्राफिकल मेथडने सोडवण्यासाठी आपल्याला ग्राफच्या साह्याने एक्स आणि वाय या दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. ठीक आहे, इथे आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. कोणकोणते इक्वेशन आहेत पहा. इथे पहिले इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. तर पहा इथे पहिले इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. तर ग्राफिकल मेथडने सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर काय करायला लागेल, हे बॉक्स कंप्लीट करून घ्यायला लागतील. बॉक्स कंप्लीट केल्यानंतर जे कोऑर्डिनेट्स आले आहेत, जे व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत, त्या आपल्याला ग्राफवर प्लॉट करणं लागतील. आणि ग्राफवर प्लॉट केल्यानंतर एक्स आणि वाय या दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काय येतात. जर समजा इथे एक्स प्लस 5 इज इक्वल टू 5, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 येतं, मग एक्स आणि वाय ची किंमत व्हॅल्यूज काय काय येतात, ज्याची बेरीज करून उत्तर 5 येईल, ते आपल्याला काढायचं आहे. पण कशाच्या साह्याने, ग्राफिकल मेथडच्या साह्याने. ठीक आहे, पाहून घेऊया. इथे आता दोन बॉक्स केलेले आहेत, सेपरेट. फर्स्ट इक्वेशन साठी अलग बॉक्स आणि सेकंड इक्वेशन साठी सुद्धा अलग बॉक्स, जसं की आपण क्वेश्चन फर्स्ट मध्ये केलं होतं. पाहून घेऊया. आता इथे बॉक्स मध्ये एक्स हे वाय, इथे एक्स कॉमा वाय, इथे एक्स, इथे वाय, इथे एक्स कॉमा वाय. ठीक आहे, आता इथे आपल्याला बॉक्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला मनाने कोणती एक्स किंवा वाय ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करणं लागेल. एक दोन्हीपैकी एकाची व्हॅल्यू पुट करायची आणि सेकंडची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, इथे आता कन्सिडर करूया. लेटर सपोज एक्स ची व्हॅल्यू 1 ठेवूया. एक्स ची व्हॅल्यू 1 ठेवू कशामध्ये, इक्वेशन फर्स्ट मध्ये. जर एक्स ची व्हॅल्यू 1 ठेवली तर वाय ची व्हॅल्यू काय निघणार आहे, पाहून घेऊया. पुट x is equal to 1 in इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये काय केलं आपण, x च्या जागी 1 ठेवले. ठीक आहे, मग इक्वेशन फर्स्ट लिहून घेऊया. x प्लस वाय इज इक्वल टू 5. या इक्वेशन मध्ये x च्या जागी 1 ठेवले. 1 प्लस वाय इज इक्वल टू 5. 1 प्लस वाय इज इक्वल टू 5. हे 1 इकडे प्लस मध्ये येते, इकडे गेल्यावर मायनस मध्ये. y इज इक्वल टू 5 मायनस 1. 5 मायनस 1 किती होतात, 4. मग जर x ची व्हॅल्यू 1 ठेवली तर y ची व्हॅल्यू किती आली, 4. ठीक आहे, मग इथे खाली कोऑर्डिनेट्स बरोबर लिहून घ्यायचे. 1 आणि 4 आले, मग 1 अगोदर लिहायचा. 1 कॉमा अगोदर कशामुळे x कॉमा y लिहिलेला आहे, मग x चा अगोदर लिहायचा आहे. ठीक आहे, सेकंड मध्ये पाहूया. इथं y च्या जागी ठेवूया -2. y च्या जागी -2. पुट y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये y च्या जागी किती ठेवलं आपण, -2. पण इक्वेशन फर्स्ट लिहून घेऊया. x प्लस वाय इज इक्वल टू 5. y च्या जागी किती ठेवलं, -2. x प्लस -2 इज इक्वल टू 5. y च्या जागी किती ठेवले, -2. ठीक आहे, हे इथे मायनस प्लस मायनस आले, तर प्लस मायनस काय होतं, मायनस इज इक्वल टू प्लस मायनस मायनस x -2 इज इक्वल टू 5. मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस आणि मायनस यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय ते मायनस. प्लस इंटू मायनस मायनस. मग इथे -2 आलेले आहे, तर इज इक्वल टू च्या इकडे टाकले काय होतात, प्लस. मग x इज इक्वल टू 5 प्लस 2. therefore x इज इक्वल टू 7. x इज इक्वल टू 7. ठीक आहे, y ची जर -2 ठेवली तर x ची किती आली, 7. ठीक आहे, मग इथे लिहायचं 7 -2. आता ठेवूया इथे x च्या जागी 0 पुट करूया. जर x च्या जागी 0 ठेवली तर y ची व्हॅल्यू किती येणार, पुट x इज इक्वल टू
0 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये x च्या जागी किती ठेवायचे आहेत? 0 ठेवायचे आहेत. मग इक्वेशन फर्स्ट लिहून घेऊया. x प्लस वाय इज इक्वल टू 5. याच्यामध्ये x च्या जागी किती ठेवायचे आहेत? 0. 0 प्लस वाय इज इक्वल टू 5. ठीक आहे. 0 या साईडला गेला तर म्हणजे 5 मधून 0 मायनस केले तर किती येतात? 5 येतात. मग इथे देअरफॉर y इज इक्वल टू 5. y ची व्हॅल्यू किती आली? 5. जर x ची व्हॅल्यू 0 ठेवली तर y ची व्हॅल्यू किती आली? 5. मग इथे लिहायचं 0,5. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरा बॉक्स सुद्धा कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. आता पहा इथे फर्स्ट इक्वेशनचे आपल्याला जे कोऑर्डिनेट्स आहेत ते कोऑर्डिनेट्स आपल्याला इथे भेटलेले आहेत. सेकंड इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स काय काय येतात ते पाहूया. आता इथे सुद्धा हाच बॉक्स याच पद्धतीने कंप्लीट करायचा आहे. आपल्या मनाने कोणतेही एक व्हॅल्यू घ्यायची आहे आणि इक्वेशन मध्ये पुट करायचे आहे. ठीक आहे. इथे आता पहा 1 y च्या जागी जर इथे मी -1 पुट केले तर काय येतील? पुट y इज इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. आता पहा हे सेकंड इक्वेशन चालू झालेलं आहे. y इज इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. जर सेकंड इक्वेशन मध्ये -1 ठेवले, y च्या जागी -1 ठेवले तर x ची किंमत x ची व्हॅल्यू काय भेटेल पाहूया. x मायनस y इज इक्वल टू 3. y च्या जागी किती पुट करायलो? -1. देअरफॉर x मायनस -1 इज इक्वल टू 3. y च्या जागेवर -1 ठेवलो. मायनस मायनस काय होतं? प्लस. मायनस मायनस प्लस. देअरफॉर x प्लस 1 इज इक्वल टू 3. आणि हे +1 येतं. +1 इज इक्वल टू या साईडला गेल्यावर काय होतं? मायनस. मग x इज इक्वल टू 3 मायनस 1. 3 मायनस 1 म्हणजेच किती? 2. मग x ची व्हॅल्यू किती आली? 2. जर y ची व्हॅल्यू -1 ठेवली तर x ची व्हॅल्यू किती आली? 2. इथे x ची व्हॅल्यू लिहायची 2. खाली लिहायचं याच्यामध्ये. आता पहा x ची व्हॅल्यू काय लिहिली आहे? 2. मग x ची व्हॅल्यू अगोदर आपल्याला इथे लिहायला लागेल 2 मायनस 1. ठीक आहे. आता सेकंड बॉक्स मध्ये पाहूया. जर आता इथे आपण y च्या जागेवर 0 ठेवले तर x ची व्हॅल्यू काय भेटेल? पुट y इज इक्वल टू 0 इन इक्वेशन सेकंड. पुन्हा सेकंड इक्वेशन मध्ये आपण काय करायचं आहे? आता y च्या जागेवर 0 ठेवायचे आहे. y च्या जागेवर 0 ठेवले तर काय भेटतील? पहा आता सेकंड इक्वेशन लिहून घेऊया. x मायनस y इज इक्वल टू 3. y च्या जागेवर किती ठेवले आपण? 0. देअरफॉर x मायनस 0 इज इक्वल टू 3. आणि -0 जर तिकडून टाकले +0 म्हणजे 3 + 0 किती होतात? x इज इक्वल टू 3 + 0 3. 3 + 0 किती होत होतं? 3. x इज इक्वल टू 3. जर y ची व्हॅल्यू 0 ठेवली तर x ची व्हॅल्यू किती आली? 3. इथे लिहायचं 3,0. ठीक आहे. अजून पाहूया. आता एक शेवटचा बॉक्स राहिला आहे. इथे ठेवूया x च्या जागेवर 4. x च्या जागेवर 4 ठेवले तर y ची व्हॅल्यू काय येईल? ठीक आहे. पुट x इज इक्वल टू 4 इन इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशन मध्ये काय करायचं आहे? x च्या जागेवर किती ठेवायचे आहेत? 4 ठेवायचे आहेत. सेकंड इक्वेशन लिहून घेऊया. x मायनस y इज इक्वल टू 3. x च्या जागेवर किती ठेवायचे आहेत आपल्याला? 4. 4 मायनस y इज इक्वल टू 3. हे 4. आता पहा 4 चं साइन काय इथे? हे साइन आपल्याला पकडता येणार नाही. कशामुळे? साइन कोणता असते? लेफ्ट हँड साइडचं. 4 च्या लेफ्ट हँड साइडला कोणता साइन आहे? काय साइड म्हणजे प्लस साइन असते. ठीक आहे. आता हे 4 या साईडला टाकले इज इक्वल टू च्या दुसऱ्या साईडला टाकले तर काय होतात? मायनस मध्ये जातात. मायनस y इज इक्वल टू 3 मायनस 4. 3 मायनस 4 किती होतात? 3 मधून 4 जातात का? नाही. पण 4 मधून 3 गेले राहिला 1. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या कोणती आहे? 4. 4चं साईन आहे -1. मायनस y इज इक्वल टू -1. आता इथे पहा -y इज इक्वल टू -1 आलेला आहे. आणि व्हॅरिएबल्सला कोणतं साइन असते? मग हे जर मायनसचं साइन इकडे टाकलं काय होते? y इज इक्वल टू -1. हे साइन काय केलं आपण? या साईडला टाकून दिलं. मायनस मायनस काय होतं? प्लस. y इज इक्वल टू प्लस. किंवा दोन्ही साइन काय केले आपण? कट केले. दोन्ही साइन कट केले काय येतात? y इज इक्वल टू 1 येतात. ठीक आहे. जर x ची व्हॅल्यू 4 ठेवली तर y ची व्हॅल्यू किती येते? 1. देअरफॉर 4,1. ठीक आहे. आता पहा सेकंड इक्वेशनचे सुद्धा आपल्याला कोऑर्डिनेट्स भेटलेले आहेत. फर्स्ट इक्वेशनचे सुद्धा कोऑर्डिनेट्स भेटलेले आहेत. आता हे दोन्ही कोऑर्डिनेट्स घेऊन आपल्याला एक ग्राफ काढायचा आहे
आणि त्या ग्राफवर या दोन्ही लाईन जेथे अटॅच होतात तर त्या अटॅच वरून आपल्याला एक्स आणि वाय या दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. ठीक आहे, आता याचा ग्राफ पाहूया. आपल्याला तिथे दोन इक्वेशन दिले आहे आणि दोन्ही इक्वेशनचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. ठीक आहे, पहिल्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट चालले तर 1 4 7 -2 आणि 0 5. सेकंड इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स काढले 2 -1 3 0 2 4 1. ठीक आहे, हे कोऑर्डिनेट्स घेऊन आपल्याला ग्राफवर प्लॉट करायचे आहेत आणि एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. आता पहा फर्स्ट इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स पाहता. पहिल्या इक्वेशनचे पूर्ण कोऑर्डिनेट्स अगोदर कंप्लीट करून घेऊया, नंतर सेकंड इक्वेशनचे. ठीक आहे, दोन्ही एकत्र घ्यायचे नाहीत कारण की दोन्ही इक्वेशनचे जर कोऑर्डिनेट्स एकाच टायमाला आपण प्लॉट केले तर आपल्याला कन्फ्युजन होऊन ग्राफ चुकू शकतो. त्यामुळे अगोदर एका इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स द्यायचे. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स पहिल्या याच्यात काय आहे, पहिल्या बॉक्स मध्ये एक्सचा 1 आहे आणि वायचा 4 आहे. एक्सचा 1 आणि 1 कसा आहे प्लस मध्ये, मग एक्स वर प्लस मध्ये, एक्स ऍक्सिस वर 1 प्लस मध्ये हा इथे आहे. आणि वायचा काय 4, ते पण कसं आहे प्लस मध्ये आहे, मग वाय ऍक्सिस वर 4 प्लस मध्ये. ठीक आहे, एक्स वर 1 आणि वाय वर 4, वाय चे 4 इथे आणि एक्स चे 1 इथे. ठीक आहे, दोन्ही कुठे जोडले जातात पाहूया. हा कुठे जोडला जाईल, एक्सचा आणि वायचा 4 या ठिकाणी हे जोडले जातील. ठीक आहे, म्हणजे दोन्ही असे काढले तर या ठिकाणी हे जोडले जातील. तर मग याचा जो कोऑर्डिनेट इथे येईल, ठीक आहे 1, 4. सेकंड पाहूया 7 -2. एक्सचा 7 आणि वायचा -2. एक्सचा 7, ठीक आहे, एक्सचा 7 प्लस मध्ये आहे, मग एक्सचा 7 एक्स ऍक्सिस वर 7 प्लस मध्ये हे इथे आहे आणि वाय ऍक्सिस वर 2 मायनस मध्ये, वायचा 2 आहे मग वाय ऍक्सिस वर 2 मायनस मध्ये 2 इथे आहे. मग हे जोड्या कुठे जातील, पाहिले जर पाहिला आपण तर ठीक आहे. हे इथे जोडल्या जातील. ठीक आहे, 7 -2, 7, -2. सेकंड आहे, थर्ड आहे एक्स वर 0, एक्स ऍक्सिस वर 0, एक्स ऍक्सिस वर 0, एक्स वर काय 0, एक्स ऍक्सिस वर 0 आणि वाय ऍक्सिस वर 5 कसे प्लस मध्ये, वाय ऍक्सिस वर 5 कुठे हे इथे आहे. तर 0 आणि 4 कुठे जोडले जातील इथेच, आणि एक काय त्याच्यामध्ये 0 आहे. जर एक जरी पॉइंट जर 0 असला आणि दुसऱ्या ऍक्सिसचा पॉइंट दिला आहे, समजा इथे एक्स ऍक्सिसचा 0 दिला आहे, वाय ऍक्सिस वर 5 दिलेला आहे, तर मग तो सेम त्याच लाईनवर येणार, ज्या ऍक्सिस वर 5 दिले तर त्याच ऍक्सिस वर सेम येणार. ठीक आहे, मग इथे वाय ऍक्सिसचे काय दिले 5 दिले तर इथे जोडले जातील. इथे लिहूया 0, 5. ठीक आहे, आता हे झालं आहे या इक्वेशनची. कोणत्या इक्वेशनची लाईन आहे, एक्स प्लस वाय = 5. जोडून घेऊया लाईन. ठीक आहे, लाईन जोडून घेतलेली आहे. आता लाईन जोडून घेतल्यानंतर महत्वाची गोष्ट काय की जी लाईन काढलेली आहे ती लाईन काढल्यानंतर ती लाईन कोणत्या इक्वेशनची आहे ते इक्वेशन लिहून घ्यायचं. इक्वेशन कोणतं आहे, एक्स प्लस वाय = 5. एक्स प्लस वाय = 5. इक्वेशनचं नाव देणं महत्वाचं आहे कारण की कोणत्या इक्वेशनची लाईन काढलेली आहे ते आपल्याला समजणं महत्वाचं आहे. आता सेकंड इक्वेशन जे पाहूया. सेकंड इक्वेशन मध्ये कोऑर्डिनेट्स काय पहिले 2 आणि -1. एक्स ऍक्सिस वर 2, एक्स ऍक्सिस वर 2 आणि वाय ऍक्सिस वर -2. 2 आणि -2 ते जोडले जातील या ठिकाणी. 2, -2 सॉरी -1 आहे, 2 आणि -1. एक्स ऍक्सिस वर 2 आणि वाय ऍक्सिस वर -1. जे हे कुठे जोडले जातील या ठिकाणी जोडल्या जातील. 2, -1
ठीक आहे. सेकंड लाईन आहे एक्स ऍक्सिस वर 3 आणि वाय ऍक्सिस वर 0. पाय इथे सेम आलेलं आहे, याच पद्धतीचा आहे. एक्स ऍक्सिसचा इथे 0 होता आणि इथे वाय ऍक्सिसचा 0 दिलेला आहे. वाय ऍक्सिसचा 0 म्हटल्यावर 0 वाय ऍक्सिसचा कुठे, या इथे ओरिजिन मध्ये सेंटर मध्ये, आणि वाय ऍक्सिस वर 3 दिलेला आहे. वाय ऍक्सिस वर 3 म्हणजे जोड्या कुठे जातील, जो एक इथे एक जो ऍक्सिस आहे तो 0 दिलेला आहे आणि दुसरा ऍक्सिस दिलेला आहे. त्याच दुसऱ्या ऍक्सिसच्या पॉइंटवर जो पॉइंट दिलेला आहे त्याच पॉइंटवर ती लाईन तयार होईल. कुठे दिलेला आहे, 3 वर दिलेला आहे. इथे काय होईल, 3,0. ठीक आहे. अजून पाहूया आता एक शेवटचा एक आहे 4,1. एक्स ऍक्सिस वर 4, एक्स ऍक्सिस वर 4 कुठे इथे आहे तर, आणि वाय ऍक्सिस वर वाय ऍक्सिस वर 1. एक्स ऍक्सिस वर 4 आणि वाय ऍक्सिस वर 1. वाय ऍक्सिस वर 1 आणि एक्स ऍक्सिस वर 4 कुठे जोडले जातील, या ठिकाणी जोडले जातील. ठीक आहे. याला नाव देऊया 1,4. 1,4 4,1 4,1. ठीक आहे. याची सुद्धा लाईन जे पॉइंट दिले तर ते जोडून घेऊया. ठीक आहे. ग्राफ नसल्यामुळे थोडेसे मागे पुढे सुद्धा पॉइंट होऊ शकतात. आता ही जे ज्या इक्वेशनची लाईन काढलेली आहे ते इक्वेशन कोणतं इक्वेशन आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ठीक आहे. म्हणजे ही पहिल्या इक्वेशनची लाईन आणि ही दुसऱ्या इक्वेशनची लाईन. ठीक आहे. आता याच्यावर काय झालेले, जे पॉइंट ह्या दोन्ही रेषा कुठे जोडल्या चाललेल्या आहेत, कुठे जोडल्या चाललेल्या आहेत, पहा इथे दोन्ही रेषा कुठे अटॅच व्हायला, ही रेष आणि ही रेष या ठिकाणी अटॅच व्हायला. ठीक आहे. मग इथे याचं सोल्युशन काय येईल, पाहिले कुठे जोड्या चालले, या ठिकाणी जोड्या चाललेले दोन्ही लाईन. मग इथे जी लाईन तयार झाली इथे लिहायचं एक्स वाय इज इक्वल टू 4,1. कुठे कुठे जोड्या चाललंय, एक्स चा कुठे आहे, 4 वर जोड्या चालली, एक्स ची 4 वर जोड्या चालली, आणि वाय ची कुठे जोड्या चाललेली आहे, वाय ची जोड्या चाललेली आहे 1 वर. ठीक आहे. सोल्युशन ऑफ इक्वेशन काय झाले तर 4,1. खाली आन्सर लिहायचं. Therefore, solution of equation is x, 1 is equal to 4,1. x ऍक्सिस वर 4 वर जोड्या चालली आणि y ऍक्सिस वर 1 वर. ठीक आहे. अजून काय राहिलंय आता इथे, स्केल लिहायला विसरायचं नाहीये. स्केल काय आहे पहा, दोन्ही ऍक्सिस वर y ऍक्सिस वर आणि x ऍक्सिस वर ओरिजिन पासून किती युनिट घेतलेले आहेत, 1 युनिट घेतलेले आहे. दोन्ही ऍक्सिस वर 1 युनिट घेतलेला आहे. स्केलवर ऑन बोथ ऍक्सिस 1 युनिट 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला हा क्वेश्चन संपलेला आहे. आता पाहूया क्वेश्चन 6. आता क्वेश्चन 3, 4 आणि 5 हे सगळे सेम आहेत, याच पद्धतीने सोडवायचे आहेत. 2x मायनस 3y इज इक्वल टू 4 आणि 3y मायनस x इज इक्वल टू 4. ठीक आहे. आता पहा हे दोन प्रॉब्लेम दिले, तर याच्यामध्ये पहा x आणि y या दोन व्हेरिएबलच्या अगोदर आपल्याला कोऑर्डिनेट्स काढून घ्यायला लागतील फर्स्ट इक्वेशन मध्ये. आता जसं आपण या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये केलं होतं, फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये, सेकंड प्रॉब्लेम मध्ये, त्याच पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. याच्यामध्ये x ची एखादी किंमत घ्यायची आहे किंवा y ची घ्यायची आहे आणि दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढायची आहे. सपोज इथे आपण घेऊया x ची जर व्हॅल्यू घेतली इथे 2, तर y ची व्हॅल्यू काय येणार आहे पाहूया. आता पुट
x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये x च्या जागेवर 2 पुट केले तर y ची व्हॅल्यू काय येईल पहा. आता इक्वेशन फर्स्ट लिहून घेऊया. 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. ठीक आहे, सोपा प्रॉब्लेम आहे. फक्त इथे जे कोएफिशियंट आहे एक्सच्या एक्स व्हेरिएबलच्या समोरचे जे दिलेले आहेत ते कोएफिशियंट या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये नव्हते. आता या प्रॉब्लेम मध्ये फक्त एक्स्ट्रा इतकं आलंय की इथे कोएफिशियंट आणले इथं. ठीक आहे, या अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सोडवलेले आहेत. ठीक आहे, तर वायच्या जागी किती ठेवायचे आहेत? 2 ठेवायचे आहेत. एक्सच्या जागी 2 ठेवायचे आहेत. म्हणजे 2 इंटू एक्सच्या जागेवर 2 मायनस 3y इज इक्वल टू 4. 2 इंटू 2 4 मायनस 3y इज इक्वल टू 4. ठीक आहे, आता हे 4 चं साइन काय इकडे कधी पण याच्या अगोदर साइन दिले. याच्या अगोदरचं साइन काय आहे? प्लस. ठीक आहे, हे प्लस इज इक्वल टू च्या इकडे गेले तर काय होतं? मायनस. म्हणजे 3y मायनस 3y इज इक्वल टू 4 मायनस 4 4 मायनस 4 0. म्हणजे मायनस 3y इज इक्वल टू 0. म्हणजे y इज इक्वल टू 0 अपॉन मायनस 3 इज इक्वल टू काय आता तर 0. म्हणजेच y इज इक्वल टू काय ते 0. y ची व्हॅल्यू काय आली? 0. जर x ची व्हॅल्यू 2 ठेवली तर y ची व्हॅल्यू किती आली? 0. 2,0. ठीक आहे, आता इथे x ची व्हॅल्यू ठेवून पाहूया आपण. आता सेकंड बॉक्स मध्ये x च्या जागेवर जर 5 ठेवले, x च्या जागेवर जर 5 ठेवले तर y ची व्हॅल्यू किती येईल पाहूया. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन फर्स्ट मध्ये x च्या जागेवर 5 ठेवायचे आहे. म्हणजे 2 इंटू 5 मायनस 3y इज इक्वल टू 4. 2 इंटू 5 10 मायनस 3y इज इक्वल टू 4. आता हे 10 इकडे प्लस येतं, इकडे गेला का होतात मायनस. म्हणजे मायनस 3y इज इक्वल टू 4 मायनस 10. 4 मायनस 10 किती होतात? 4 मायनस 10 मायनस 6 किती होतात? मायनस 6. आता y च्या पुढे किती येतं? मायनस 3 येतं. आता हे मायनस 3 y सोबत काय येतं? मल्टिप्लाय मध्ये येतं. मल्टिप्लायचं इज इक्वल टू च्या इकडे गेला का होतात? डिवाइड मध्ये जातात. म्हणजेच y इज इक्वल टू मायनस 6 अपॉन मायनस 3. मायनस मायनस साइन कटलं. 6 अपॉन 3 3 1 3 3 2 6. म्हणजे y इज इक्वल टू 2. जर x ची व्हॅल्यू 5 ठेवली तर y ची व्हॅल्यू किती येते? 2 येते. ठीक आहे, मग इथे लिहायचं 5,2. तर आता थर्ड बॉक्स मध्ये y च्या जागेवर जर मायनस 2 ठेवले तर आता इथे x ची व्हॅल्यू काय येईल पाहून घेऊया. पुट y इज इक्वल टू मायनस 2 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये y च्या जागेवर मायनस 2 ठेवायचे आहे. ठीक आहे, इथे आता y च्या जागेवर मायनस 2 ठेवायचे आहे. तर 2x मायनस 3 आणि y च्या जागेवर किती ठेवले? मायनस 2 मायनस 3 मायनस 2 इज इक्वल टू 4. आता मायनस मायनस काय होतं? प्लस. मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस काय होते? प्लस. म्हणजे 2x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 2x प्लस 3 इंटू 6 3 इंटू 2 6 3 इंटू 2 6 इज इक्वल टू 4. आता हे प्लस 6 आहे तर प्लस 6 इज इक्वल टू च्या इकडे गेले तर मायनस 6. म्हणजे 2x इज इक्वल टू 4 मायनस 6 आणि 4 मायनस 6 किती होतं तर मायनस 2. म्हणजे x इज इक्वल टू मायनस 2 अपॉन 2. हे 2 इकडे x सोबत मल्टिप्लाय तर इज इक्वल टू च्या इकडे गेला तर डिवाइड मध्ये. म्हणजे 2 1 जा x इज इक्वल टू मायनस 1. x ची व्हॅल्यू काय आली? मायनस 1. जर y ची व्हॅल्यू मायनस 2 ठेवली तर x ची व्हॅल्यू काय आली? मायनस 1. म्हणजे मायनस 1 कॉमा मायनस 2. ठीक आहे, आता सेकंड टेबल मध्ये पाहूया. फर्स्ट इक्वेशनचा टेबल आपण कंप्लीट केलेला आहे, कोऑर्डिनेट्स कंप्लीट झाले. तर सेकंड इक्वेशन मध्ये पाहूया. आता सेकंड इक्वेशन सुद्धा याच पद्धतीचं आहे. आता सेकंड इक्वेशन पाहत
थोडस स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून घेऊया, किंवा असं जरी राहू दिलं तरीही चालते. स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून घेऊया. याला काय करूया, x अगोदर घेऊया आणि 3y नंतर टाकूया. ठीक आहे. आता पहा, या इक्वेशनला जर x जर समोर घेतले तर -x प्लस 3y इज इक्वल टू 4. याला लिहूया इक्वेशन सेकंड. ठीक आहे. हेच इक्वेशन आहे, फक्त व्हेरिएबल्स काय केलेला आहे, समोर घेतलेला आहे. ठीक आहे. तर इथे पहा, x ची व्हॅल्यू जर 2 ठेवली तर y ची व्हॅल्यू किती येईल. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन सेकंड चालू झालं आहे. इक्वेशन फर्स्ट आपलं कम्प्लीट झालं. इक्वेशन सेकंड मध्ये x जागेवर 2 ठेवले तर इक्वेशन सेकंड काय, -x प्लस 3y इज इक्वल टू 4. x च्या जागेवर किती ठेवायचे आहे, 2, म्हणजे -2 प्लस 3y इज इक्वल टू 4. आता इथे -2 आहे तर -2 इज इक्वल टू च्या इकडे गेले तर +2, म्हणजे 3y इज इक्वल टू 4 प्लस 2. 4 प्लस 2 किती होता तर 6, म्हणजे 3y इज इक्वल टू 6. देअरफॉर y इज इक्वल टू 3, इकडे y सोबत मल्टिप्लाय, या साईडला गेल्यावर डिवाइड मध्ये 6/3, म्हणजे y इज इक्वल टू 6/3 किती होता तर 2. जर y ची व्हॅल्यू 2 ठेवली तर x ची व्हॅल्यू 2 ठेवली तर y ची व्हॅल्यू सुद्धा किती आली, 2, म्हणजे 2,2. ठीक आहे. सेकंड टेबल मध्ये पाहूया. जर आता या सेकंड याच्यामध्ये y च्या जागेवर y 1 ठेवले तर x ची व्हॅल्यू काय येणार आहे, पाहून घेऊया. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. -x प्लस 3y इज इक्वल टू 4. y च्या जागेवर किती ठेवायचे आहेत, 1 ठेवायचे, म्हणजे -x प्लस 3 इंटू 1 इज इक्वल टू 4. 3 इंटू 1 किती होता तर 3, म्हणजे -x प्लस 3 इज इक्वल टू 4. -x इज इक्वल टू, इथे प्लस 3 येतं, इकडे गेल्यावर -3. 4 - 3, 4 - 3 किती होता तर 1, म्हणजे -x इज इक्वल टू 1. आणि व्हेरिएबल्सला कोणतं साइन असते, म्हणजे मायनसचं साइन 1 ला द्यायचं आहे. x इज इक्वल टू -1. जर y ची व्हॅल्यू 1 ठेवली तर x ची व्हॅल्यू काय आली, -1, म्हणजे -1,1. ठीक आहे. आता शेवटच्या टेबल मध्ये y च्या जागी आपण 2 ठेवूया. जर y च्या ठिकाणी 2 ठेवली तर x ची व्हॅल्यू काय येईल, पाहूया. y च्या ठिकाणी 2 ठेवली, -x प्लस 3 इंटू 2 इज इक्वल टू 4, -x प्लस 6 इज इक्वल टू 4. ठीक आहे. आता ही 2 तर आपण घेतलेली आहे, 2 नाही घेता येणार आपल्याला, आणि y ची व्हॅल्यू इथे 2 आलेली आहे. तर ही व्हॅल्यू सोडून दुसरी घेऊया, इथे 3 ठेवून पाहूया. पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन सेकंड. या ठिकाणी फक्त काय करूया, 3 ठेवूया. 3 ठेवल्यानंतर काय होतात, 3 इंटू 3 9, 3 इंटू 3 9, म्हणजे -x इज इक्वल टू +9 येतं, या साईडला गेल्यावर -9, म्हणजे 4 - 9. 4 - 9 काय होतं तर 4 मधून 9 जात नाही, 9 मधून 4 गेले, व्हॅल्यू 5. -x इज इक्वल टू 5. आता हे 5 कसे येतात, मायनस मध्ये, कशामुळे, मोठ्या संख्येचं साइन. -x इज इक्वल टू -5, हे मायनस मायनस कटले, म्हणजे x इज इक्वल टू 5. जर y ची व्हॅल्यू 3 ठेवली तर x ची व्हॅल्यू किती आली, 5. 5,3. ठीक आहे. या ठिकाणी आपला टेबल कम्प्लीट झालेला आहे, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडचा. आता याचा आपण काय करूया, ग्राफ काढून घेऊया. पहिल्या इक्वेशनचे अगोदर जे कोऑर्डिनेट आहेत ते ग्राफवर काढून घेऊया. काय दिलेले आहे तर पहिला आहे 0, 2, 0. x चा आहे 2, x ऍक्सिस वर 2 आणि y ऍक्सिस वर 0. पहा, y ऍक्सिस वर 0 आणि x ऍक्सिस वर 2. हे कुठे यायला, या ठिकाणी, म्हणजे कुठे अटॅच व्हायला, इथे यायचं 0, 2, 0, 2, 0.
नंतर आहे 5,2 एक्स ऍक्सिस वर 5 आणि वाय ऍक्सिस वर 2, वाय ऍक्सिस वर 2 आणि एक्स ऍक्सिस वर 5. ते कुठे येतील ते वाय ऍक्सिस वर 2 आणि एक्स ऍक्सिस वर 5. या ठिकाणी हे पॉइंट अटॅच होते, म्हणजे 2, 5, 2. नंतर आहे एक्स ऍक्सिस वर -1 आणि वाय ऍक्सिस वर -2, एक्स ऍक्सिस वर -1 आणि वाय ऍक्सिस वर -2. एक्स ऍक्सिस वर -1 म्हटल्यावर या साईडला याला एक्स ऍक्सिस वर -1 आणि वाय ऍक्सिस वर -2. ते कुठे जोडले जाते ते ठीक आहे, इथे आणि या ठिकाणी जोडले जाते. एक्स ऍक्सिस वर -1 आणि वाय ऍक्सिस वर -2. एक्स ऍक्सिसचा अगोदर लिहून घ्यायचं, नंतर वाय ऍक्सिसचा घ्यायचं. ठीक आहे, हे पॉइंट जोडून घेऊया. थोडीशी पुढे लांब होतो. आता जोडून घेतल्यानंतर काय करायचं आहे, जोडून घेतल्यानंतर जे इक्वेशनची लाईन आहे ते इक्वेशन लिहून घेऊया. इक्वेशन काय आहे, 2x - 3y = 4. ठीक आहे, या इक्वेशनची लाईन आहे, ते इक्वेशन आपण लिहून घेतलेलं आहे. आता सेकंड इक्वेशनची लाईन, सेकंड इक्वेशनचे जे पॉइंट येतात ते ग्राफवर प्लॉट करूया. ठीक आहे, पहिला आहे 2, 2 एक्स ऍक्सिस वर 2 आणि वाय ऍक्सिस वर 2, एक्स ऍक्सिस वर 2 आणि वाय ऍक्सिस वर 2. ते कुठे जोडले जातील, या ठिकाणी 2, 2. एक्स ऍक्सिस वर -1 आणि वाय ऍक्सिस वर +1, एक्स ऍक्सिस वर -1 आणि वाय ऍक्सिस वर +1. म्हणजे हे या ठिकाणी जोडले जातील -1, +1. ठीक आहे, एक्स ऍक्सिस वर 5 आणि वाय ऍक्सिस वर 3, एक्स ऍक्सिस वर 5 आणि वाय ऍक्सिस वर 3, वाय ऍक्सिस वर 3 आणि एक्स ऍक्सिस वर 5. ठीक आहे, या ठिकाणी म्हणजे 5, 3, 5, 3. ठीक आहे, रेष जोडून घेऊया ही लाईन. ठीक आहे, या लाईनला नाव लिहून टाकूया. कोणत्या इक्वेशनची लाईन आहे, -x + 3y = 4. ठीक आहे, हे जर पुढे लाईन लांबवून घेतल्या तर ठीक आहे, कुठे जोडले जातील पहा. आता इथे जागा कमी असल्यामुळे पूर्ण ग्राफ काही बसलेला नाही याच्यावर. ठीक आहे, तर याचे जे सोल्युशन आहेत ते सोल्युशन सांगतो मी इथे. सोल्युशन दिलेले आहेत 8, 4. ठीक आहे, तर ह्या लाईन जेव्हा आपण पुढे लांबवू तर हे कुठे जोडले जातील, 4 वर आणि 8 वर. मग याचे सोल्युशन काय येतात, द सोल्युशन ऑफ इक्वेशन इज x, y = 8, 4. कुठे जोडले जातील हे 8, 4 वर, म्हणजे एक्स ऍक्सिसच्या 8 वर आणि वाय ऍक्सिसच्या 4 वर. ठीक आहे, इथे जोडले जातील. आता हे झाले याचे आन्सर. आता लिहायचं राहिले आपली स्केल. स्केल काय येईल, स्केल सेम एकच स्केल राहील ऑन बोथ ऍक्सिस. लक्षात ठेवायचं आहे, ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर = ऍक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे, 1 युनिट आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपला क्वेश्चन 6 सुद्धा संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 हा आपला इथे कम्प्लीट झालेला आहे. याच्यामध्ये जे क्वेश्चन 3, 4 आणि 5 सेम याच पद्धतीचे आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करून पहा. काही जर अडचण असल्यास कॉमेंट बॉक्सवर तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडला असला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.